गए अचरज नाही, जलधि लांघि गए अचरज नाही। दुर्गम काज जगत के जेते, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे देते, सुगम अनुग्रह तुमरे देते। राम दुआरे तुम रखवारे, राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिन पैसारे, होतन आज्ञा बिन पैसारे। सब सुखल है तुम्हारी शरणा, सब सुखल है तुम्हारी शरणा। तुम रक्षक काहू को डरना, तुम रक्षक काहू को डरना। जब नाम सुनावे, महावीर जब नाम सुनावे। परम जय श्री माताजी। आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात। आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा।
आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करायचं आहे आणि अगदी सावकाशपणे आपण आपलं अटेन्शन आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्त्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा न्यायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा कृपा करून हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून अगदी हळुवारपणे सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा आमच्या उजव्या बाजूच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या डाव्या बाजूद्वारे, डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची उजवी बाजू संतुलनात आणा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवायचं आहे. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम
तमेव साक्षात् श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. आपल्या डाव्या स्वाधिष्ठान चक्रावर. परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या द्या. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या आज्ञाचक्रावर जिथे आपण कुंकू लावतो तिथे कपाळावर ठेवूयात. इथं आपण 3 वेळा क्षम म्हणूयात. क्षम क्षम क्षम. परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आपल्या टाळभागावर आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. मसाज करूयात आपल्या टाळभागावर. परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून गहनतेमध्ये ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये आणि आपल्या सहस्रारामध्ये आपल्या टाळभागामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताजींची अमृतवाणी ऐकूयात. आता काल आपल्याला मी थोडंसं सांगितलं की परमेश्वराची इच्छा किंवा त्याची इच्छाशक्ती ही आपल्या डाव्या इडा नाडीतनं वाहत असते. त्या इच्छाशक्तीचा थोडासा भाग कुंडलिनीही आहे. म्हणजे परमेश्वराने आपली इच्छाच आपल्यामध्ये ह्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवला. फरक एवढा की एक वस्तू आपण अगदी नवीनच जन्मलेली नूतन अजून जिचे लग्न झालेलं आहे म्हणजे ती परमेश्वराची शक्ती असल्यामुळे ती परमेश्वराचं लग्न झालं असं म्हणजे सिम्बॉलिकली म्हटलं पाहिजे, प्रतीक रूपाने. पण अशी ती नवोढा जी कुंडलिनी जी अजून पूर्ण पावित्र्यातच आहे अशी या त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे. ही शक्ती मनुष्याचा पिंड तयार झाल्यावर जी वाचलेली शक्ती असते ही शक्ती आहे. म्हणून हिला इंग्लिशमध्ये रेसिड्युअल एनर्जी असं म्हणतात. पण ही शुद्ध शक्ती आहे. ही शुद्ध इच्छा परमेश्वराची आहे. ही संबंध परमेश्वराचीच इच्छा असल्यामुळे तिच्यात आपल्या इच्छेचा समागम न झाल्यामुळे किंवा त्याचा कोणताही परिणाम आपल्या इच्छेचा न आल्यामुळे ती अत्यंत शुद्ध आहे आणि त्या शुद्धतेत ती तिथे बसलेली आहे.
म्हणजे ही परमेश्वरी इच्छाच आहे. ही त्रिकोणाकार शक्ती जी बाहेरून त्रिकोणाकार दिसते, आतून 3.5 विटोळे घालून आपल्यामध्ये बसलेली आहे. ही शक्ती जसे एखाद्या बीजामध्ये अंकुर शक्ती आपण जर पाहिलं असेल, त्याचं जर अंकुर पाहिलं असेल, अशी वेगळी काढून अंकुर शक्ती म्हणता येईल या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवण्यात आहे. आता ही जी इच्छा शक्ती आहे ही जेव्हा आपण वापरू लागलो, जी आपल्या इडा नाडीतनं वाहत आहोत, तेव्हा इच्छेला पूर्ण करण्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते. नुसती इच्छाच राहिली तर त्याचं काही दृश्य आपल्याला दिसू शकणार नाही. या इच्छेला क्रियेमध्ये घालावं लागतं आणि त्यासाठी त्या इच्छेतनं क्रियाशक्ती निघालेली आहे आणि ती क्रियाशक्ती आपल्या उजव्या बाजूला आलेली आहे. ती आपल्या शरीरामध्ये पिंगला नाडीतनं वाहत असते. काल मी सांगितलं होतं की ह्या दोन्ही शक्त्या ज्या बिंदूवर मिळतात तिथेच गणेश स्थापना आहे. इच्छाशक्ती ही भावनामय, भावनात्मक आहे. माणसाच्या भावना दिसत नाही, दृश्य होतं. त्या भावनेला जेव्हा साकार रूप येतं तेव्हाच ते आपल्याला दिसतं, पण ते साकार रूप सुद्धा क्रियाशक्ती म्हणतात. तेव्हा जी दुसरी क्रियाशक्ती आपल्या डावीकडून उजवीकडे येते, ह्या क्रियाशक्तीला आम्ही सहयोगामध्ये महासरस्वतीची शक्ती म्हणतो. पहिलीला महाकालीची शक्ती आणि दुसरी महासरस्वतीची शक्ती म्हणतो. अजून इतके व्हायब्रेशन्स आहेत मला की बोलायला झेपत नाही. महासरस्वतीची शक्ती ही आपल्या उजव्या पिंगलातनं वाहत असते. हीच ब्रह्मशक्ती आहे. ही ब्रह्मशक्ती आहे जेव्हा कार्यान्वित होते, ब्रह्मातली क्रियाशक्ती जेव्हा कार्यान्वित होते तिलाच आपण ब्रह्मशक्ती म्हणतो आणि त्याचे देवता हे ब्रह्मदेव आहे. म्हणजे महासरस्वती ह्या ब्रह्मक्रियेला मदत करतात, ब्रह्माच्या क्रियाशक्तीला मदत करतात किंवा ती शक्ती त्याच्यातनं वाहत असते तेव्हा ब्रह्म कार्यान्वित होतात. आता जे काही आपण योग ह्याच्यात वाचलेलं आहे, वेदात वगैरे, हे सर्व काही फक्त ब्रह्मशक्तीवर लिहिलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की आपण एकच होऊन बसतो. ज्यावेळी मानव संसारात आला तेव्हा त्याला सुद्धा क्रिया करण्याची इच्छा झाली. इच्छाशक्ती तर त्याच्यात होती, पण क्रिया करण्याची इच्छा झाली. क्रिया करण्यासाठी आधी त्याला पहिला सामना करावा लागला तो 5 पंचमहाभूतांचा. हे 5 पंचमहाभूत आपल्यामध्ये आले कुठून, तर त्याच्या 5 तन्मात्रा, त्याच्या आधी महत अहंकार आदी असे एकंदर 24 गुण आहेत. या सर्व शक्तीतनं ते 24 गुण प्रगट झाले आणि त्यांनी संसारामध्ये पंचमहाभूत आली. आता ती शिवाय मोठी स्टोरीच आहे म्हणा. या पंचमहाभूतांना हातात कसं घ्यायचं, त्याच्यावर मास्ती कशी मिळवायची, त्यांना उपयोगात कसं आणायचं, त्यांना जाणून कसं घ्यायचं, तेव्हा एका गोष्टीचा त्यांना अंदाज लागला की ह्या सर्व पंचमहाभूतांवर काहीतरी एक एक दैवत आहे, एक एक अशी काहीतरी शक्ती आहे की जी त्याला कंट्रोल करते. प्रत्येक पंचमहाभूताला एक शक्ती आहे जी त्याला सांभाळून आहे आणि तीच त्याला अबाधित वाहत. तेव्हा त्यांनी प्रत्येक अग्नी, वायू वगैरे प्रत्येक देवतांची पूजा सुरुवातीला केली. विशेषतः यज्ञ वगैरे जेवढे आहेत हे सगळे ह्या पंचमहाभूतांना खुश करण्यासाठी केलेले आहे. ही पूर्वीची वेळ आहे. ज्या वेळेला मानवाने कृषी सुरुवात केली किंवा कोणत्याही क्रियेला सुरुवात केली, त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली किंवा त्यांनी मोठमोठ्याला संस्था स्थापन केल्या, त्यावेळेला त्यांना पंचमहाभूतांवरती
पहिल्यांदा मास्त्री मिळवायची. म्हणून त्यांनी यज्ञ हवन वगैरे करून त्या पंचमहाभूतांना जागृत केलं. त्यांना जागृत करताना त्यांना आढळून आलं की त्याच्यातही 7 शक्त्या आहेत. त्या 7 शक्त्यापैकी एक शक्ती गायत्री आहे, ती सावित्री आहे, असे अनेक 7 शक्त्या आहेत. तेव्हा गायत्री मंत्र हा त्या वेदातून निघाला आणि गायत्री मंत्र हा सुद्धा पिंगला नाडीवरती बसलेल्या सर्व देवतांना म्हणजे पंचमहाभूतांवर राज्य करणाऱ्या सर्व देवतांना, उजव्या बाजूला असलेल्या विराटाच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी एक महान शक्ती माणसाने निर्माण केली. आणि जेव्हा त्यांनी ह्या पंचमहाभूतांना आहुत्या दिल्या, त्याच्यातल्या देवतांना आवाहन केलं, तेव्हा ते देवता जागृत झाले. त्या देवतांच्या जागृतीमुळे, हे पुष्कळ हजारो वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते, रामाच्या आधीची गोष्ट आहे. आता ही पिंगला नाडी म्हणजे ब्रह्मशक्ती, म्हणजे 5 तन्मात्रा आणि त्यातनं निघालेल्या ह्या 5 पंचमहाभूतांना जागृत करण्याची जी शक्ती आहे ती पिंगला नाडीवर असते. मनुष्य सुद्धा जेव्हा कोणतीही क्रियाशक्ती करतो किंवा कोणताही पुढचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो, किंवा जेव्हा तो आपल्या शारीरिक कार्यासाठी उद्यत होतो, शरीराला शरीर चांगलं झालं पाहिजे, शरीराचा बांधा ठीक झाला पाहिजे, किंवा आपली प्रकृती ठीक झाली पाहिजे वगैरे असेही विचार करतो, तेव्हा ही शक्ती फार वाहू लागते. त्याशिवाय जेव्हा आपल्या शारीरिक शक्तीचा आपण उपयोग करतो तेव्हा सुद्धा ही शक्ती फार वाहू लागते. म्हणजे एकच शक्ती फार जर वाहू लागली तर दुसरी शक्ती थिजून जाते आणि एक शक्ती जास्त वाहिल्यामुळे कधी कधी फार असंतुलन येऊन मनुष्यामध्ये विकृती येऊन जाते. मी कालच आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा आपण उजवी बाजू जास्त वापरतो तेव्हा डावी बाजू आपली कामातून जाते आणि त्यामुळे डावीकडचे सर्व रोग होतात. आता उजवी बाजू जर जास्त वापरली तर कसले रोग होऊ शकतात ते आपण पाहायला पाहिजे. कारण मी सांगितलं ना की विषय फार मोठा आहे आणि मला सांगायचं फार थोड्यात आहे, तेव्हा जितकं जमेल तेवढं बघूया. त्यातून आज म्हणजे व्हायब्रेशनचा पण जोर फार आहे. आता पहिल्यांदा म्हणजे असं की ही शक्ती आपल्याला फार वापरल्यामुळे आपल्याला जे ह्याचं मुख्य कार्य ते आपण करू शकत. पहिलं मुख्य कार्य हे आहे स्वाधिष्ठान चक्राचं. त्या नाडीला स्वाधिष्ठान चक्र चालवत असतं, कारण ब्रह्मदेव हे स्वाधिष्ठान चक्रावर बसलेले आहेत आणि तेच ह्याला शक्ती देत असतात. तर ब्रह्मदेवाचं पहिलं कार्य हे आहे की सृजन शक्तीसाठी लागणारी जेवढी शक्ती आहे ती पुष्टी करायची. पैकी जर तुम्ही मोठाले आर्टिस्ट असला, समजा जर तुम्ही मोठे आर्टिस्ट असला आणि तुम्ही सहयोगी नसला आणि आर्टिस्टच असला तर तुम्हाला काय रोग होऊ शकता. पैकी पहिला रोग तुम्हाला असा होईल की तुम्ही फार कठोर स्वभावाचे होऊ शकता. तुमच्यामध्ये काहीही प्रेमळपणा राहणार नाही. तुमच्याजवळ कोणी मनुष्य उभा राहू शकणार नाही. आधी बोर म्हणतात तसे नंबरी. जर मनुष्य फार मोठा आर्टिस्ट असला की तो दाढी वाढवतो, काहीतरी आपण संन्याशी असं दाखवायचं वगैरे प्रकार करायला लागतो. आर्टिस्ट म्हणजे 1000 माणसात तुम्ही ओळखायचं की का हो तुम्ही आर्टिस्ट का असं म्हटल्यावर एक त्यांनी मारलं नाही तर नशीब समजा. अत्यंत क्रोधी असतो. आर्टिस्टला फार क्रोध असतो. त्याला कारण काय? कारण उजवीकडची बाजू आपण फार वापरल्यामुळे दुसरं संतुलन येत नाही, त्याच्या भावना कमी होतात. जर एखादा मनुष्य फार धावत असतो, आजकाल पुष्कळ इथे हिंदुस्थानात ही क्रेज आली की नाही माहीत नाही, पण बाकी सर्व देशामध्ये जॉगिंगची फार एक क्रेज झालेली आहे. म्हणजे सगळे लोक धावत असतात सकाळी. असा एक डेंटिस्ट आमच्याकडे आला आणि मला म्हणायला लागला की माताजी मी सारखा धावत असतो पण मला आता भावनाच राहिल्या, मला काही सुख होत नाही, दुःख होत नाही, मी सुखदुःखांच्या पलीकडे गेलो. म्हटलं असं नसतं ते. आनंद ही दुसरी गोष्ट आहे, पण सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन कठोर होणं, दगडासारखं होणं म्हणजे काही माणुसकीला धरून नाही. असा मनुष्य माणुसकीला विसरूनच जातो. म्हणे माणुसकी शब्द काय त्याला लक्षात राहत नाही. म्हणजे असा मनुष्य अत्यंत सडेतोड म्हणतात तशा तऱ्हेचा किंवा स्पष्ट वक्ता म्हणतात तशा तऱ्हेचा असतो. कुणाचं काही दुखेल किंवा कुणाला काही त्रास होईल किंवा कुणाला आपण बोलतोय तर त्याच्यात त्याला काहीतरी दुःख होईल वगैरे कल्पनाच्या माणसाला येत नाही आणि तो कधी कधी फार यशस्वी सुद्धा होतो.
कारण ज्याला आपण यश म्हणतो ते हे 5 तत्वांना जिंकल्यावरती येऊ शकतं. म्हणजे एखादा मनुष्य फार मोठा ऑफिसर असला समजा, किंवा काहीतरी त्यांनी फार मोठा राजकीय नेता असला, म्हणजे हमखास त्याला हा रोग होणार, पिंगला नाडीचा त्याला रोग होतो, म्हणजे गची बाधा होती त्याला. गची बाधा झाली की अशा माणसाजवळ एक ढाल घेऊन गेलं पाहिजे. सरळ तुम्ही जर भेटायला गेले तर कधी तुमचं डोकं फुटेल याचा काही नेम नसतो. तरी सुद्धा आपल्याला हा अधिकार, आपण मात्र सगळ्यांशी गोड बोललं पाहिजे. गोड बोलणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुणाची तुम्ही हांजी करत नाही. म्हणजे दुसरं म्हणजे असं की आम्ही कोणाची हांजी करू शकत नाही. अहो, एकतर तुमचं हांजी तरी कराल, नाही तर कोणाला जोड्याने तरी बडवाल. काही मधोमध आहे की नाही, सहयोग आमचा हा मधोमध. तेव्हा माणसामध्ये एक तऱ्हेचा गोडवा असला पाहिजे, बोलताना त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे. दुसऱ्या माणसालाही भावना असतात, त्याला दुखवताना सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः बायकांचं असं असतं की ज्यांना सगळ्यात जास्त भावना हव्या त्यात कधी कधी इतका दुष्टावा करतात की आश्चर्य वाटतं की इतका दुष्टपणा बायकांना कुठून येतो. त्याला कारण असं की त्या सुद्धा फार जास्त भविष्याचा विचार करतात. म्हणजे सारखं आज आम्ही स्वयंपाक काय करायचा, आज आम्हाला काय जेवणाचं करायचंय, आता ती मुलगी जाणार तिचं जेवण पाठवायचंय, माझ्या नवऱ्याचं असं करायचंय. अशा रीतीने जेव्हा मनुष्य अनेक विचार करू लागतो आणि ह्या तऱ्हेने सगळा फ्युचरचा किंवा भविष्याचा विचार करू लागतो, त्यावेळेला त्याची राईट साईड धरली जाते. राईट साईड धरली गेली म्हणजे असा मनुष्य अत्यंत दुःखी जीव असतो. कारण अशा माणसाला कोणीही जवळ करत नाही आणि हा सगळ्यात मोठा रोग आहे, तो आपल्याला दिसत नाही. आपल्या समाजामध्ये पुष्कळ यशस्वी लोक झालेले आहेत, पुष्कळ मोठे मोठे लोक झालेले आहेत, त्याबद्दल काही शंका नाही. पण त्यांचा जो कोरडेपणा आहे, त्या कोरडेपणामुळे त्यांचं नाव घ्यायला लोक सकाळी धजत नाही, फार तर संध्याकाळी घेतील तोंड धुवून टाकतील, अशी स्थिती असते. आता ह्या मार्गावर चालणाऱ्या लोकांची जे म्हणजे अतिमध्ये उतरतात, अतिक्रियेमध्ये उतरतात, ते म्हणजे आम्ही काहीतरी मोठं बारीक कार्य करतो अशी कल्पना करून बाकी सर्व कार्यांना मुक्त. म्हणजे तुमची फॅमिली आहे, तुमचं घर आहे, तुमची मुलं आहे, तिकडे लक्ष द्यायचं. विशेष करून हे पाश्चिमात्य देशात फार आहे. बायकांचं तसंच आहे, पुरुषांचं तसंच आहे. त्यांना पूर्ण वेळ म्हणजे काहीतरी आम्ही बाहेर करून दाखवलं पाहिजे, जगामध्ये काहीतरी नाव करून दाखवलं पाहिजे, जगामध्ये काहीतरी मोठं होऊन दाखवलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे पैसे कमवले पाहिजे हे मुख्य, आणि ते पैसे कसे कमवले पाहिजे हे दुसरं मुख्य असतं. त्याच्यामुळे सगळ्या बायका आणि पुरुष ह्याच्याच मागे लागलेले आहेत की आम्ही पैसे कसे कमवले पाहिजे. त्यामुळे घरातली मुलं कशी राहतात, नवरा बायकोंचं अगदी पटत नाही. आता अर्थात तिचे लग्न संस्थाच मुली संपलेली त्याच्यामुळे, आणि कुणाशीच कुणाचं पटत नाही. मला तर मी लंडनला गेले तर मला वाटलं की हे सगळे आमच्यावरती कुत्र्यासारखे काम होतात, सगळे आपापसात बोलतात तर नुसतं कुत्र्याची जा बोलताना म्हणजे भांडायला सुरुवात करायची. टेलिव्हिजन उघडला की नवरा बायकोचं भांडण दाखवणार, नाहीतर मुलाचं आईचं भांडण दाखवणार, नाहीतर भाऊ बहिणींचं भांडण दाखवणार, भांडणच दाखवतात, दुसरं काहीच नाही. म्हणजे कुठे प्रेमाने कुणी कुणाशी बोलताना काही दिसतच नाही, आणि प्रेम दाखवतील ते इतकं अश्लील घाणेरडं की तेही बघायला लागतं. म्हणजे तुम्हाला टेलिव्हिजनच बंद करावा असं वाटतं. तेव्हा आपापसात प्रेमाने राहणं, कुसडेपणा करणं आणि असं कुणाला कमी लेखणं, कुणाशी वाईट रीतीने बोलणं वगैरे, हा सर्व हे सुद्धा माझ्या मते फार सामाजिक आपल्यामध्ये दोष आहेत आणि रोग आहेत. हे रोग एकदा जडले की समाज एकदम ढासळून पडतो. जेव्हा पिंगला नाडीवर आपण फार प्रवेश करतो आणि पिंगला नाडी जेव्हा फार आपल्यामध्ये बलवत्तर होते, त्यावेळेला माणसामध्ये एक तऱ्हेचा असमाधानाचा वेश येतो, आणि त्या द्वेषामध्ये तो एक जो द्वेष होऊन जातो, त्या द्वेषामध्ये त्याच्या हे लक्षात येत नाही की आपण दुसऱ्याला काही बोलतोय किंवा आपण बेशर्मासारखं वागतोय, की आपण दुसऱ्यांच्या भावना दुखावतोय, कितीतरी कमळांना आपण ठेस मारलेली आहे. आता काय केलं पाहिजे, ह्याचा इलाज काय? जर मी लोकांना म्हटलं की तुम्ही प्लॅनिंग करू नका, तर लोकांना समजत नाही की माताजी असं कसं म्हणतात की प्लॅनिंग करू नका, म्हणजे अगदी फारच जुनाट दिसतात माताजी. पण मी म्हणते प्लॅनिंग करू नका, आधी परमेश्वराचं प्लॅनिंग बघा आणि मग प्लॅनिंग करा. आता बघा, आपण प्लॅनिंग केलं की आम्ही बाहेर सगळ्यांचा प्रोग्राम करणार, बरं होईल, जमीन असली तर माताजींचा प्रोग्राम, पण देवाची इच्छा होती की तुम्ही आतमध्येच बसायचं. तेव्हा ते फिसकटलं तर इथे बसले. समजा जर एखादा प्लॅनर असता तर त्यांनी कॅन्सल केलं असतं सगळा प्रोग्राम. नाही म्हणजे नाही, माझं जे होतं प्लॅन ते जर बनलं नाही तर मी पुढे जाणारच नाही. म्हणजे जर समजा इथून आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि आपण म्हटलं की आम्ही प्लॅन करतो, आधी राईटला जाऊ, मग लेफ्टला जाऊ, मग राईटला जाऊ, मग तुम्ही कदाचित ठाण्यालाही पोचाल आणि पागलखान्यातही पोचाल. असल्या तऱ्हेचं जे विक्षिप्त प्लॅनिंग चालत आहे त्याचेच आज परिणाम आपल्या देशाला भोगायला मिळतात. म्हणजे परमेश्वराचं प्लॅनिंग हे ओळखलं पाहिजे. परमेश्वराचं प्लॅनिंग जोपर्यंत आपण ओळखू शकत नाही तोपर्यंत आपल्या प्लॅनिंगला काहीही अर्थ आहे. प्रत्येक प्लॅनिंगमध्ये अध्यात्म आहे, प्रत्येक प्लॅनिंगमध्ये अर्थ आहे, आणि प्रत्येक प्लॅनिंगमध्ये
परमेश्वराचा हात. कारण त्याचं कार्य हे फार मोठं आहे आणि त्याची शक्ती फार मोठी आहे. त्याच्याजवळ सर्व तऱ्हेच्या शक्त्या आहेत, अविद्या आहेत. कारण अहंकार अशी वस्तू आहे की एकदा जर तुमच्यात पसरली तर मात्र तुम्हाला खरोखर अंधकारात मनुष्य स्वतःला ओळखू शकत नाही, इतक्या अंधकारात मनुष्य ढकलला जातो. आता अहंकार कसा आहे तो ते मी दाखवते. खाली आता हे इडा नाडी जी आहे ती ह्या इथून अशी सुरू होते आणि पिंगला नाडी ही इथून अशी सुरू होते. आता पिंगला नाडी किंवा इडा नाडी जेव्हा कार्यान्वित होता तेव्हा त्यांच्यातनं निघालेले धूर म्हणा, जसे एखाद्या फॅक्टरीतनं धूर निघतात की नाही, किंवा त्यांचे बाय प्रोडक्ट्स म्हणा, म्हणून दोन संस्था तयार होतात. एक म्हणजे अहंकार आणि एक म्हणजे प्रतिअहंकार. म्हणजे आपण जी क्रियाशक्ती वापरतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. तो असा इकडून जाऊन आणि ह्या साईडला पसरतो. आणि जेव्हा आपल्यामध्ये आपण इमोशनली वागतो तेव्हा आपल्यामध्ये प्रतिअहंकार तयार होतो. ती सुद्धा संस्था अशी इथून जाऊन इकडे फुग्यासारखी अशी पसरते. तेव्हा आता हा कसे करावा, अरे व्हायब्रेशन पण फार आहे. तेव्हा एका तऱ्हेने उपकारच आहे, त्या पावसाचे बोलताच येत नाही. हा कसे करा. हळुवारपणे डोळे उघडूयात. श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊया. जय श्री माताजी.